Good morning all of you. Today we are going to learn our next practical number 9, draft a complaint letter on the given topic. In our last lecture we have seen practical number 6, okay, practical number 7th and practical number 8th we have skipped those practicals, okay, and in this lecture we will start practical number 9, draft a complaint letter on the given topic. तर बघा, जे काय म्हणजे आता तुम्ही मागच्या जे आपण सेकंड प्रॅक्टिकल बघितलं त्यामध्ये तुम्ही जॉब ॲप्लिकेशन लेटर कशा पद्धतीनं तयार करायचं किंवा कशा पद्धतीनं लिहायचं हे शिकलात. आणि या प्रॅक्टिकलमध्ये आपण कंप्लेंट लेटर कशा पद्धतीनं शिकायचं हे बघणार आहोत. तर त्यातला पहिला पॉईंट बघा, प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. An engineering professional needs formal writing skills to work efficiently as an individual, a team member or a team leader. तर बघा, एक इंजिनियर म्हणून किंवा इंजिनिअरिंग प्रोफेशन निवडत असताना फॉर्मल रायटिंग स्किल्ससुद्धा अवगत असणं किंवा एफिशियंटली लिहिण्याची सवय असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग ते इंडिव्हिज्युअलसाठी असू देत किंवा टीम मेंबरसाठी असू देत किंवा ॲज अ टीम लीडर म्हणून असू देत. तर तुम्हाला एक इंजिनियर म्हणून रायटिंग स्किलसुद्धा अवगत असणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीचे लेटर्स किंवा अशा पद्धतीचे प्रॅक्टिकल्स हे तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस करून दिले गेलेले आहेत. It helps him or her to convey the ideas, suggestions and complaints correctly and precisely, maintaining the business protocols. मग जर तुम्ही चांगलं लिहू शकत असाल तर तुम्ही चांगलं पटवून देण्याची सुद्धा ताकद काय होते तर तुमच्यामध्ये निर्माण होते. एक पटवून देण्याची किंवा कन्व्हे करण्याची, समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट कन्व्हे करून देण्याची जी स्ट्रेंथ असते ती सुद्धा तुमच्यामध्ये निर्माण होत असते. मग त्यासाठी तुमच्यामध्ये आधी रायटिंग स्किल असणं खूप गरजेचं आहे. ओके, इट हेल्प्स हिम ऑर हर टू कन्व्हे द आयडियाज. मग यामुळं काय होतं तर तुमच्या ज्या काय आयडियाज असतील त्या समोरच्या व्यक्तीला कन्व्हे करण्यासाठी किंवा समजावून देण्यासाठी, तुमच्या आयडिया मांडण्यासाठी, त्याचबरोबर तुमचे जर काही सजेशन्स असतील आणि तुमच्या जर काही कंप्लेंट्स असतील, जर काही तक्रारी असतील, काही सूचना असतील तर करेक्टली आणि अगदी मुद्देसूद मांडण्यासाठी तुम्हाला काय करतं तर अशा पद्धतीची रायटिंग स्किल ही मदत करत असतं. आणि यामुळे तुमचे जे काही बिझनेसचे प्रोटोकॉल्स असतात तर ते सुद्धा मेंटेन राहतात. ओके, आणि म्हणूनच रायटिंग स्किल ही एक इंजिनियर म्हणून सुद्धा तुम्हाला अवगत असणं खूप गरजेचं आहे. पुढं बघा, A well-drafted complaint letter plays a crucial role in expressing dissatisfaction about improvements. तर बघा, a well-drafted complaint letter plays a crucial role in expressing dissatisfaction about the raw material, product or service to be met with पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस अँड इम्प्रूव्हमेंट्स. तर बघा, जर तुमचं लेटर हे तुम्ही ज्या पद्धतीची कंप्लेंट केली ते जर लेटर स्ट्रॉंग असेल, म्हणजे तुम्ही तुमचे मुद्दे जर व्यवस्थितरित्या मांडले असतील, प्रत्येक मुद्द्याला जर अनुसरून जर लिखाण केलं असेल किंवा तुमचे मुद्दे मांडले असतील तर तुमचं जे काय असमाधान होते त्या गोष्टीनं तर ते एक्सप्रेस करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरतं. मग समजा एखादं जर बांधकाम असेल आणि त्या संदर्भात जर तुम्ही असमाधानी असाल तर तुम्ही काय करू शकता, मग त्यातला जो रॉ मटेरियल असेल म्हणजे कच्चा माल असेल किंवा ते जे काही प्रोडक्ट असेल ते किंवा जी काही सर्व्हिस तुम्हाला दिली गेली असेल तर या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमचे मुद्दे हे मांडू शकता. ओके,
आणि तुम्हाला ज्या पद्धतीची सुधारणा हवी आहे किंवा जशी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवी त्या पद्धतीची तुम्ही इम्प्रूव्हमेंट ही गव्हर्नमेंटकडून करून घेऊ शकता. पुढं बघा, द लर्निंग एक्सपिरियन्स ऑफ ड्राफ्टिंग अ कंप्लेंट लेटर हॅज बीन डिझाईन टू एनहान्स द स्किल्स टू कम्युनिकेट इफेक्टिवली अँड स्किलफुली ॲट वर्कप्लेस. आणि म्हणूनच मग अशा पद्धतीचं जे प्रॅक्टिकल आहे ते तुम्हाला काय इंट्रोड्यूस केलं गेलं असेल, तुम्हाला काय वाटत असेल तर तुमच्यामध्ये रायटिंग स्किल ही एनहान्स व्हावी. त्याचबरोबर कंप्लेंट लेटर कशा पद्धतीनं तयार करावं, कसं ते ड्राफ्ट करावं, ओके, आणि ते डिझाईन करताना कसं ते एन्हान्स करावं, या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आणि लर्निंग एक्सपिरियन्स घेण्यासाठी. त्याचबरोबर कम्युनिकेट इफेक्टिवली, जर तुम्ही इफेक्टिवली तुमचं लेटर ड्राफ्ट केलं असेल, लिहिलं असेल, डिझाईन केलं असेल तर ते इफेक्टिवली त्या लोकांपर्यंत पोहोचतं. ज्या लोकांकडं तुम्ही तक्रार केली असेल तेवढ्याच इफेक्टिवली त्याचे रिझल्टसुद्धा तुम्हाला मिळत असतात आणि त्या इम्प्रूव्हमेंटसुद्धा तुम्हाला मिळत असतात. ओके, पुढं बघा, नेक्स्ट पॉईंट आहे रिलेव्हन्स टू प्रोग्राम आउटकम्स, POs अँड PSOs. मग अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून आपल्याला काय काय POs किंवा प्रोग्राम आउटकम्स मिळतात बघा. तर त्यातला पहिला आहे PO1 बेसिक नॉलेज. तर बघा, यामध्ये ॲप्लाय नॉलेज ऑफ बेसिक मॅथमॅटिक्स, सायन्स अँड बेसिक इंजिनिअरिंग टू सॉल्व प्रॉब्लेम्स रिलेटेड टू ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर्स अँड कम्युनिकेशन सर्व्हिसेस इन स्टोरिंग, मॅनिप्युलेटिंग अँड ट्रान्समिटिंग डेटा ऑफन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ बिझनेस ऑर अदर एंटरप्राइज. तर बघा, अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकल्समधून तुम्हाला बेसिक नॉलेज मिळायला मदत होते. मग त्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल किंवा बेसिक इंजिनिअरिंग असेल, ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करत असता. ओके, त्याचबरोबर रिलेटेड टू ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटरच्या मदतीनं काय करायचं आहे, तुम्हाला अशा प्रकारचे लेटर्स हे ड्राफ्ट करायचे, डिझाईन करायचे आणि या संबंधीचं बेसिक नॉलेज हे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून मिळत असतं. सेकंड पॉईंट बघा, PO8 इंडिव्हिज्युअल अँड टीमवर्क, फंक्शन इफेक्टिवली ॲज अ लीडर अँड टीम मेंबर इन डायव्हर्स ऑर मल्टीडिसिप्लिनरी टीम्स. तर बघा, यामुळं काय होतं तर तुम्ही इफेक्टिवली स्वतः फंक्शन्स करायला तयार होता किंवा तेवढे स्ट्रॉंग होता. मग तुम्ही इंडिव्हिज्युअली काम करत असाल किंवा टीम लीडर म्हणून किंवा टीम मेंबर म्हणून. ओके, तर म्हणूनच इंडिव्हिज्युअल आणि टीमवर्क हे खूप यामध्ये महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर PO9 बघा, कम्युनिकेट इफेक्टिवली इन ओरल अँड रिटन फॉर्म. ज्यावेळी तुम्ही एखादी समस्या एखाद्या लेटरच्या थ्रू मांडता त्यावेळी तुम्हीसुद्धा काय करता तर चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करायला शिकता. जर तुमचे मुद्दे व्यवस्थित तुम्ही मांडले गेले असाल तर ते मुद्दे समोर म्हणजे जो कोणी व्यक्ती तो लेटर वाचेल तर त्या व्यक्तीला ते समजतात आणि तुमचं कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह होतं. ओके, आणि म्हणूनच रिटन फॉर्ममध्ये ॲज वेल ॲज इन ओरल फॉर्म कशा पद्धतीनं आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करायचं, अशा प्रकारचं ज्ञान किंवा कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी कुठल्या गोष्टींचा वापर करायचा, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे तुम्हाला अशा प्रकारच्या लेटर्समधून मिळत असतं. आणि म्हणूनच कंप्लेंट लेटर असेल किंवा तुमचं जॉब अप्लिकेशन लेटर असेल तर अशा प्रकारचे लेटर्स हे तुम्हाला यामध्ये तुमच्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस करून दिले गेलेले आहेत. ओके, पुढं बघा, थर्ड पॉईंट रिलेव्हंट कोर्स आउटकम्स, COA कम्युनिकेट इफेक्टिवली बाय अवॉइडिंग बॅरियर्स इन व्हेरियस फॉर्मल अँड इनफॉर्मल सिच्युएशन्स. तर बघा, कोर्स आउटकम आपल्याला काय मिळतो तर कशा पद्धतीने एखाद्या प्रॉब्लेमशी डील करायचं किंवा एखाद्या कंप्लेंटशी डील करायचं आणि इफेक्टिवली कम्युनिकेट करायचं, वेगवेगळ्या अडथळ्यांना कसं बाजूला सारायचं आणि मग ती फॉर्मल सिच्युएशन असू देत किंवा इनफॉर्मल सिच्युएशन असू देत, त्या सिच्युएशनशी कसं डील करायचं आणि आपलं म्हणणं कसं मांडायचं किंवा एक समोरच्या व्यक्तीला आपलं म्हणणं कसं पटवून द्यायचं हे समजण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे प्रॅक्टिकल्सची
गरज असते किंवा आवश्यकता असते असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, COE कंपोज ईमेल अँड फॉर्मल बिझनेस लेटर्स. मग कधी कधी काय होतं की अशा पद्धतीचे लेटर्स तयार करत असताना हे लेटर्स म्हणजे पोस्ट बॉक्समध्ये वगैरे जाऊन आपण टाकू शकतो. पण कधी कधी जर लांबच्या किंवा दूरवरच्या ठिकाणाला जर हे लेटर आपल्याला पाठवायचं असेल तर आता ईमेल्स असतील किंवा फॅक्स असतील तर त्या द्वारे आपण किंवा त्याच्या माध्यमातून आपण लेटर्स हे ट्रान्सफर करू शकतो. ओके. तर बघा मग जर अशा पद्धतीचे लेटर्स असतील तर वेगवेगळ्या कंपन्या असतील किंवा आता गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या फॅसिलिटीज आहेत की आपण ईमेल वगैरे सेंड करून आपल्या ज्या काही कंप्लेंट्स असतील त्यांना सांगू शकतो आणि आपलं म्हणणं मांडू शकतो. आणि अशा पद्धतीनं आपण ईमेल तयार करायला किंवा फॉर्मल बिझनेस लेटर्स तयार करायला सुद्धा अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून शिकत असतो. पुढं बघा, प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम कंपोज अ वेल ऑर्गनाइज्ड कंप्लेंट लेटर. मग यातून आपल्याला प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम काय मिळतं तर आपण चांगल्या पद्धतीचे वेल ऑर्गनाइज्ड कंप्लेंट लेटर किंवा अतिशय चांगल्या पद्धतीचे कंप्लेंट लेटर, अतिशय मुद्द्याला धरून असणारे कंप्लेंट लेटर्स तयार करायला किंवा कंपोज करायला शिकतो अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून. ओके. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की कंप्लेंट लेटर कशा पद्धतीनं ड्राफ्ट करायचं, त्यामध्ये कुठले मुद्दे असले पाहिजेत, त्याच्यातून तुम्हाला काय म्हणजे निष्कर्ष शेवटी मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून या मिळत असतात. पुढं बघा, प्रॅक्टिकल स्किल्स सेंड फॉर्मल ड्राफ्ट युजिंग इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टूल. तर बघा, प्रॅक्टिकल स्किल्स तुम्हाला याच्यातून कुठल्या मिळतात तर फॉर्मल ड्राफ्ट युजिंग इन्फॉर्मेशन तुम्ही पाठवू शकता. त्याचबरोबर कम्युनिकेशन टूल्सचा सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं वापर करू शकता. ओके. त्याचबरोबर बघा, तुमची जी काय फॉर्मल माहिती असेल किंवा फॉर्मल ड्राफ्टेशन असेल ते तुम्ही पाठवू शकता. बी पॉईंट आहे बघा, ड्राफ्ट फॉर्मल लेटर्स युजिंग कम्प्युटर एडेड सिस्टीम. त्याचबरोबर प्रॅक्टिकल स्किल्स तुम्हाला कुठल्या मिळतात तर आपण हे लेटर कम्प्युटरच्या माध्यमातून पाठवत असल्यामुळे आपल्याला काय होतात तर या प्रकारच्या गोष्टी यातून मिळत असतात. ओके. पुढं बघा, रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. तर अशा प्रकारच्या अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स काय म्हणतात बघा, एक्सप्रेस थॉट्स, इमोशन्स अँड आयडियाज इन पोलाईट मॅनर. तुम्ही तुमच्या आयडियाज किंवा इमोशन्स, तुमचे थॉट्स हे अतिशय नम्र पद्धतीनं एक्सप्रेस करायला शिकता. अँड डेमॉन्स्ट्रेट सेल्फ लर्निंग. स्वतःमध्ये तुमच्या सेल्फ लर्निंगचा ॲटिट्यूड निर्माण होतो आणि स्वतःचं अभ्यास असेल किंवा स्वतःच्या गोष्टी स्वतः शिकण्याची जी जिज्ञासा असते किंवा जी जिद्दीवृत्ती असते ती तुमच्यामध्ये निर्माण होते. नेक्स्ट बघा, मिनिमम थिअरॉटिकल बॅकग्राऊंड, बेसिक नॉलेज ऑफ द स्ट्रक्चर, टेक्निकल टर्म्स. तर बघा, या संदर्भात असलेलं बेसिक नॉलेज म्हणजे कम्प्युटर कसं हाताळायचं, कसं सुरू करायचे, त्याचे इक्विपमेंट्स कुठले, ओके, त्याचे पार्ट्स कुठले, या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याचबरोबर टेक्निकल टर्म्स, त्यामध्ये असणाऱ्या ज्या काही टेक्निकल टर्म्स असतील म्हणजे तांत्रिक संकल्पना असतील
त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, फॉर्मल लँग्वेज अँड डिक्शन इज इसेन्शियल टू डेव्हलप अ वेल ऑर्गनाइज्ड कंप्लेंट लेटर. त्याचबरोबर फॉर्मल लँग्वेज म्हणजे डे टू डे लाईफ मधली लँग्वेज वेगळी आणि फॉर्मल लँग्वेज वेगळी. ओके, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीशी किंवा आपल्यापेक्षा पदाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी लँग्वेज वेगळी वापरावी लागते आणि ती लँग्वेज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचा कंप्लेंट लेटर हे चांगल्या पद्धतीनं वेल ऑर्गनाइज्ड करण्यासाठी चांगल्या पद्धतीची भाषा, योग्य व्होकॅब्लरीचा वापर करणं गरजेचं आहे. ओके, देन एक्सपेरिमेंटल सेटअप, वर्क सिच्युएशन, लँग्वेज लॅब असेल विथ रिलेव्हंट सॉफ्टवेअर आणि ओपन लर्निंग सोर्सेस म्हणजे नेटचा वापर करूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे लेटर्सचे फॉर्म करू शकता. नेक्स्ट पेज बघा. मग या मॅन्युअलमध्ये आपल्या नेक्स्ट पेज असणार आहे पेस्ट अ प्रिंट आउट ऑफ कंप्लेंट लेटर ऑन द गिव्हन टॉपिक. तुम्ही तुमचं जर मॅन्युअल ओपन करून बघितलं तर तुम्हाला हे दिसेल प्रॅक्टिकल नंबर 9च्या बॅक साईडला. तर तुम्ही काय करायचं आहे बघा, ज्या पद्धतीनं आपण जॉब ॲप्लिकेशन लेटर बघितलं होतं की कशा पद्धतीनं ते लेटर टाईप करायचं आणि त्याची प्रिंटआउट काढून पेस्ट करायचं. मग त्यामध्ये आपल्याला रिझ्यूम पण होता. ओके, पण यामध्ये आपल्याला रिझ्यूम नसणार आहे, फक्त कंप्लेंट लेटर आहे. मग एवढं फक्त लेटर तुम्ही टाईप करायचं आहे. कुठल्याही प्रकारची तुमची कंप्लेंट असेल ती घेऊ शकताय तुम्ही. आता इथं तुम्ही सब्जेक्ट बघू शकताय, अ कंप्लेंट रिगार्डिंग अनक्लीन डस्टबिन्स. ओके, आणि ते लेटर तुमचं कुणालाही असू शकतं. ओके, आणि अशा पद्धतीनं तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घेऊन एक लेटर टाईप करा, त्याची प्रिंटआउट काढा आणि हे जे पेज तुम्हाला दिसते 9 पेस्ट अ प्रिंटआउट ऑफ कंप्लेंट लेटर ऑन द गिव्हन टॉपिक, तर त्या जागी तुम्ही काय करायचं आहे, हे लेटर पेस्ट करायचं आहे. आलं लक्षात, प्रिंटआउट काढून. ओके, तर आय होप तुम्हाला हे प्रॅक्टिकल व्यवस्थित समजलं असेल. तरीही कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन व्हॉट्सॲप और यू कॅन call me and ask me your questions. Okay, thank you.